मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो, ज्या ठिकाणी वेगवेगळे प्रोडक्शन्स असतात, खायला खूप चांगलं मिळतं। तर मी याच प्रवासामध्ये पुण्याला आलेलो आहे, बिबेवाडी या एरियामध्ये, आणि प्रिया मॅडम आहेत, खूप चांगला व्यवसाय करतात। तर हा कारखाना आहे त्यांचा। तर याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बिस्किट, त्याचबरोबर हळीवाचे लाडू, स्पेशल पौष्टिक लाडू तयार होतात, मोठ्या प्रमाणामध्ये होलसेलमध्ये मिळतात। चला तर मग बघूया त्यांचा व्यवसाय कसा आहे आणि सगळी माहिती जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी हे लाडू ठेवलेले आहेत। हे आपण बनवते डिंक लाडू, डिंक ड्राय फ्रूट्स लाडू आहे। यामध्ये डिंक तळून टाकणार, बदाम तळून टाकणार, आणि हा गुळाचे आहेत, त्याच्यामध्ये साखर वगैरे मिक्स नाही, सगळे ड्राय फ्रूट्स आहे। हे थंडीमध्ये गरमीमध्ये खायला एकदम व्यवस्थित आहे। गुळ आहे का? ह्यामध्ये गुळ आहे, साखर नाही, साखरेचा वापर ऑर्गॅनिक गुळ आहे। म्हणजे याच्या साखरेचा वापर करत नाही आपण। आता सध्या लोक साखर खात नाहीत, त्याच्यामुळे आपण हे सगळे गुळाचे हे करतो। ह्याच्यामध्ये ड्राय फ्रूट्स त्याच्यामध्ये तळून टाकणार, साजूक तूप आहे, साजूक तुपातनं। आता हे झाल्यानंतर डिंक तळून टाकणार त्याच्यामध्ये। आता हे साजूक तुपामध्ये डिंक तळून घेतोय, मग त्यामध्ये हे डिंक, तळलेले डिंक याच्यामध्ये टाकायचे। हे 1 किलो आहे, 4 किलोचे लॉट काढतो आपण। हे हिरवे मुगाचे लाडू आहेत। असे मुलं आपण हिरवे मूग दिले की खात नाहीत, त्यामुळे आपण हे प्रोटीनसाठी एकदम चांगले आहेत मुलांसाठी। हे हिरवे मुगाचे लाडू आहेत। यामध्ये पण ड्राय फ्रूट्स येतात, डिंक येतो, जेणेकरून तुम्ही लहान मुलांना हेल्दी फूड सकाळी नाश्त्यासाठी, टिफिनसाठी देऊ शकता। खायला एकदम छान आहे, चविष्ट आहे। डायरेक्ट मूग दळून आणतो, हिरवे मूग, आणि त्याचे डायरेक्ट आपण लाडू बनवतो। मग त्यामध्ये ड्राय फ्रूट्स आहेत। मुलांना तसं म्हटलं तर मुगाची भाजी पण खात नाहीत, त्यापेक्षा लाडू खाल्ले तर ते त्यांना प्रोटीन पण चांगलं मिळतं, म्हणून ते आपण नवीन हे केलं की मुगाचे लाडू चालू करू। हे सगळं मिक्सिंग करतोय आता आपण। लाडूमध्ये ड्राय फ्रूट्स टाकतोय। मुगाच्या लाडूमध्ये ड्राय फ्रूट्समध्ये आपण आता काजू टाकले, ते आपण तुपामध्ये चांगले फ्राय करणार, मग ते आपण टाकणार। म्हणजे टिकण्यामध्ये पण वास बीस येणार नाही, महिनाभर ठेवलं तरी त्या लाडूचा वास येणार नाही ड्राय फ्रूट्सचा। ते चांगले लालसर असे तळून घ्यायचे। हे मुगाच्या लाडूमध्ये आपण डिंक तळून टाकतोय, म्हणजे लहान मुलांना कळून पण येणार नाही तर डिंक टाकलंय म्हणून। आता हे साजूक तूप याच्यामध्ये घातलेलं आहे। अशा प्रकारे याचे आता लाडू वळवतील। खारीक पावडर, ड्राय फ्रूट्स, डिंक, बस, आणि गुळ आहे याच्यामध्ये ऑर्गॅनिक। हे आपले पौष्टिक लाडू आहे, डिंक लाडू। हे आपण आता 7-8 वर्ष झाले हे आपण प्रोसेस करतो, म्हणजे आपले सप्लाय होतो। पतंजलीचे जेवढे शॉप आहेत चिंचवडमध्ये, तिथे आपले लाडू सगळे प्रकारचे 15 प्रकारचे लाडू आहेत, ते सगळे सप्लाय करतो। यामध्ये 200 ग्रॅमचं एक पॅकेट असतं, आपण पॅकिंग करतो, आणि एक पाव किलोचं पॅकिंग असतं। जिथे आठवडे बाजार आता सध्या चालू आहेत, विकली मार्केट पिंपरी चिंचवडमध्ये जेवढे आहेत, तिथे आपले सगळे लाडू, बिस्किट वगैरे सगळे आपलं सप्लाय करतो आपण तिथे होलसेलमध्ये। आपले इथे रिटेल काहीच नाही, सगळे होलसेल प्रोडक्ट हे करतो, सप्लाय करतो। हे आपण ड्राय फ्रूट्समध्ये ही मेथ्या पावडर टाकतो, हे मेथी लाडू होतं। हे मेथी लाडू आहेत, यामध्ये आपण मेथ्या जो असतो तो बारीक करतो, त्यानंतर ते ड्राय फ्रूट्स डिंक लाडूमध्ये त्याच्यामध्ये आपण हे मेथ्या टाकतो। हे मेथ्या लाडू जेणेकरून कमरेसाठी वगैरे बायका वापरतात, खातात। हे हो, ड्राय फ्रूट्स पण असतात ना सर त्याच्यामध्ये, सेंद्रिय गुळ असतो, फक्त मेथ्या पावडर टाकायची तेवढी त्याच्यामध्ये। हे साजूक तूप टाकले याच्यामध्ये, लाडू वळवताना बाइंडिंग होण्यासाठी साजूक तूप घातलेले त्यामध्ये। हे हळीव आहेत, हे हळीवाचे लाडू असतात। हळीवाचा ऍक्च्युली कंबर जे डिलिव्हरी झाल्यानंतर बायकांना हळीवाचे लाडू देतात खायला। आहे तसे टाकतात, काही भिजून घालतात, पण ते फक्त फ्रीजमध्ये ठेवावं लागतं, डीप फ्रीजरमध्ये, ते होत नाही। हे हळीव भाजायच्या आधी
भाजल्यानंतर ते टाकायचे ड्रायफ्रुट्समध्ये. या या तो. याच्यामध्ये हे साजूक तूप घातले. लाडू वळताना तूप. हो सेम साईज. सगळे हँडमेड आहेत आपले, मशीन मेड काहीच नाही. दिवाळीत प्रोडक्ट भरपूर असतात. अनारसे असतात गुळातले, करंजे असतात ड्रायफ्रूटचे. लेडीज वाढवतो आमच्याकडे, नाही म्हटलं तरी एक 50-60 लेडीज असतात दिवाळीमध्ये. आता हे हिरवे मुगाचे लाडू आहेत. आपण याच्यामध्ये डिंक ड्रायफ्रुट्स तळून टाकलेले आहेत. आता हे सगळे मिक्सिंग करतायत. हो, यामध्ये पिठी साखर घातली. चवीला एकदम छान आहे सर. यामध्ये गुळ पण घालतात काही लोक, पण आता ही रिक्वायरमेंट होती पिठी साखरेतली. हो ऑर्डर घेतली आहे. ज्यांना गुळ हवा असेल तर गुळ टाकून पण मिळेल आपल्याला. हां, याच्यामध्ये आपण आता तूप घातलंय वळवण्यासाठी लाडू. आता हे मिक्स करणार सगळं याच्यामध्ये. याचा कलर हिरवा दिसेल तुम्हाला आता, कारण की हिरवे मुगाचे लाडू आहेत ना, तर हिरवा कलर दिसेल तुम्हाला. आपल्याकडे लाडूचे 15 प्रकार आहेत. त्यामध्ये आता जे रेडी आहेत ते तुम्हाला मी दाखवते. यामध्ये आहेत आपले डिंक लाडू. हे डिंक लाडू आहेत, जर आपण होलसेलमधनं घेतले तर 350 पावणे 400 पर्यंत पडतात. पण त्यामध्ये पण तुम्हाला कमीत कमी 5 किलो घ्यावा लागेल. ट्रान्सपोर्ट तुमच्याकडे. समजा जर किलोमीटरच्या डिपेंड आहे तुम्हाला, मग मी तेच कॉल केल्यानंतर तुम्हाला सांगेल की कसं काय पडेल ते. यामध्ये असतात हे मुगाचे लाडू. हे हिरवे मुगाचे लाडू आहेत. हे तुम्हाला 350 रुपये किलो पडते. हे ड्रायफ्रुट्स लाडू आहेत, हे 250 रुपये किलो पडेल. सॉरी, हे गुलकंद लाडू आहेत, 250 रुपये किलो पडेल. हे शेंगदाणे लाडू आहेत, हे 200 रुपये किलो पडेल तुम्हाला. आणि हलव्याचे लाडू आहेत, हे पण 350 पावणे 400. ते पण या तुम्ही जेव्हा कॉल करता त्यावेळेस तुम्हाला मी रेट तसे व्यवस्थित सांगेल. हां, त्यावेळेचा रेट जो येईल तो तुम्हाला मी सांगेल. हे बेसन लाडू आहेत, हे 350 रुपये किलो. हे जे आहेत हे मेथी लाडू आहेत, हे पण 350 पावणे 400च्या रेटमध्ये जातात. हे असतात पॅकिंगचे, म्हणजे नॉट ब्रेक नाही होणार. तुम्ही कुठेही घेऊन गेले तरी चालेल. 200 ग्रॅमचं एक पॅकेट असतं हे. आता हे पॅक करून देणार आम्हाला? पॅक करून, पण तुम्हाला जर लूज हवे असेल तर लूज पण मिळतील. 1-1 किलोच्या याच्यामध्ये पण मिळेल. जर तुम्हाला लूज नको आहेत तर तुम्हाला मी याच्यामध्ये पण विक्रीसाठी हवे असेल तर 200 ग्रॅमचे तुम्हाला पॅक करून मिळेल. हे खजूर खोबरं मिक्स आहे याच्यामध्ये. हे पॅकेट तुम्हाला जर होलसेलमध्ये भेटलं म्हणजे घेतलं तर तुम्ही 90 रुपयाला पडेल. हे आहेत आपले नाचणीचे बिस्किट. आपण हे नाचणीचे बिस्किट बनवतो. हे गुळातले आहेत, त्यामुळे याचा ब्राउनिश कलर. ऑलरेडी नाचणीचा असतोच त्यामध्ये. यामध्ये गुळ आहे, नाचणीचं पीठ आहे, फ्रेश क्रीम आणि मिल्क वापरलेले याच्यामध्ये. यामध्ये डालडा नाहीये. तुम्ही 3 महिन्यांनी जरी हे बिस्किट खाल्लं तर तुम्हाला तुपकट वगैरे बिलकुल लागणार नाही. हे असे बायका बनवतात बिस्किट. आपल्या इथे एकही कारागीर जेंट्स नाहीये की जो बिस्किट बनवेल. बेकरीमध्ये पण आपल्या बायका सगळे प्रोसेस करतात. आणि हँडमेड आहे, मशीन मेड काहीच नाहीये. त्याचा आकार वगैरे हाताने सगळं हँडमेड आहे सर. की लोकांना पारंपरिक प्रमाणे जे पद्धतीप्रमाणे लागतं की जुनं आपलं हाताने बनवलेले वस्तू, त्यामुळे आपण सगळं हाताने बनवतो. हे कसले चालवतात? हे नाचणीचे गुळातले बिस्किट आहे. ते पीठ नाचणीचं घेतलं? हो. हे इथे पीठ आहे नाचणीचं, कारण की ते भट्टीमध्ये टाकतो ना, त्यामुळे ते खाली चिटकवा नाही म्हणून त्याला कोटिंग वर फक्त थोडं पिठाचं दाखवतो. आमच्याकडे बिस्किट बनतात. यामध्ये गव्हाचे बिस्किट आहे, नाचणीचे बिस्किट आहे, ओटचे बिस्किट आहे. यामध्ये रेट सगळे वेगवेगळे आहेत. म्हणजे जे गुळातले बिस्किट आहेत त्याचे रेट वेगळे आहेत. ते 100 रुपयाला एक पॅकेट आहे. जे साखरेतलं आहे ते 90 रुपयाला एक पॅकेट आहे. डायबिटीज बिस्किट आहे. यामध्ये स्पेसिफिक हे डायबिटीज लोकांसाठी का बनवलं, यामध्ये आवळा पावडर आणि जांभूळ पावडर, जेणेकरून, आणि शुगर बिलकुल नाही, जेणेकरून लोक जे शुगरवाले आहेत त्यांना चहासोबत वगैरे बिस्किट खाण्यासाठी मी स्पेसिफिक त्यांच्यासाठीच बनवले. तर याची किंमत आहे 100 रुपये. 200 ग्रॅमचं पॅकिंग आहे. हे जॅगरीचे, हे गुळातलेच आहेत. त्यामध्ये आम्ही गहू, नाचणी, ओट साखरेतलं जसं केले तसे गुळातले पण केले. हे रोट आहे. हे चहासोबत खायला एकदम छान आहेत. पण यामध्ये आम्ही गहू आणि रवा वापरलेला आहे. बाहेर जे असतात ते मैद्याचे असतात. आणि यामध्ये कशातही तूप वापरलं नाही, म्हणजे डालडा वापरलेला नाही आणि मैदा नाही आहे. फ्रेश क्रीम आणि मिल्क वापरलेले. ही खारी गव्हाची खारी आहे. तुम्ही जी बाहेरची खारी खातात ती तुम्हाला टावलाची टकते, तुपकट वगैरे लागते. ही तुम्ही 2 महिन्यांनी जरी पॅकेट खोललं तरी ह्याची टेस्ट तुम्हाला जी पहिल्यांदा लागते ती लास्टला लागेल. खायला एकदम क्रिस्पी, तुपकट वगैरे लागणारच नाही. हे प्युअर गव्हाचे आहेत. हे टोस्ट आहेत गव्हाचे. हेही तसेच आहेत की तूप तुम्हाला लागणारच नाही. चहामध्ये डुबवून खाल्लं तरी तुम्हाला तूप हा प्रकार लागणारच नाही याच्यामध्ये. हे मल्टीग्रेन आहे. हे सगळे धान्य, कडधान्य जे असतात ते मिक्स करून हे बनवलेले बिस्किट आहे. लहान मुलं जे तुम्ही धान्य वगैरे असे काही खात नाही, भाकरी खात नाहीत म्हणा, ज्वारी बाजरीच्या, हे सगळे आपण मिक्सिंग केलेले हे बिस्किट आहेत.
तर मित्रांनो आपण पुण्याला आलेलो आहे आणि प्रिया मॅडम आपल्याबरोबर आहेत. तर खूप छान कंपनी त्यांनी उभी केलेली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे पौष्टिक लाडू त्या देतात. तर त्यांनाच विचारूया की किती वर्ष झाली हा व्यवसाय ते करतायत आणि कशी सुरुवात झाली होती. सर आपण एक 8-9 वर्ष झालेत हा बिझनेस करतोय. मी आधी जॉब करत होते. त्याच्यानंतर माझ्या सासूबाईंकडनं मी हे सगळं शिकले. तर त्या बिझनेसच करत होत्या. मग मी म्हटलं जॉब करून मुलांना सांभाळणं नाही शक्य होत होतं. त्यामुळे मग मी स्वतःचा हा बिझनेस चालू केलाय. आधी घरातनंच करत होते. माझा नंबर आहे 7776833243 ओंकार नगर पुष्पम कॉलनी बिबेवाडी. प्रिया मॅडम आणि त्यांची ही टीम आहे आणि खूप छान पद्धतीने त्यांनी व्यवसाय केलेला आहे. खरं तर आपली एक सिरीज चालू होती महिला दिनानिमित्त, पण त्या काळामध्ये मला पुण्याला यायला जमलं नाही. पण यावेळी तुमचा हा व्यवसायाचा व्हिडिओ करून मला खूप छान वाटतंय आणि अशाच पद्धतीने छान छान तुमचे नवीन पदार्थ येऊ देत अशी आमची चैतन्य फूड ब्लॉगकडून आणि सगळ्या प्रेक्षकांकडून तुम्हाला शुभेच्छा आहे. धन्यवाद. तर हा मुगाचा लाडू मी घेतलेला आहे. पौष्टिक लाडू भरपूर आहे त्यांच्याकडे तयार होत आहेत. वा खूपच चांगला आहे. मुगाचा लाडू म्हटल्यावर आता तुम्हाला माहिती आहे पौष्टिक असल्यामुळे थोडीशी चव तुम्हाला लागणार नाही, पण तुमच्या शरीरासाठी खूप चांगले लाडू आहेत हे आणि सगळ्या लेडीज मिळून करतात. त्यामुळे स्वच्छता वगैरे खूप चांगली आहे या ठिकाणची. नक्की या ठिकाणी ट्राय करून बघा. हे पदार्थ तुम्ही विक्रीसाठी सुद्धा घेऊ शकताय.